तुमच्यापैकी बऱ्याच जणांना कुरकुरीत कोथिंबीर वडी खायला खूप जास्त आवडती, पण बेसन पीठ वापरून बनवल्यामुळे ती खाल्ली जात नाही. कारण बऱ्याच जणांना बेसन पिठाचे पदार्थ खाल्ले की खूप जास्त पोटदुखी किंवा ॲसिडिटीचे प्रॉब्लेम होतात. त्यामुळे बेसन पिठापासून बनवलेले पदार्थ खाणं टाळलं जातं. म्हणून मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे खूप जास्त पौष्टिक असे कुरकुरीत कोथिंबीर वडी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. सुरुवातीला इथे कोथिंबीर वडीसाठी लागणारा मसाला बनवून घेऊ. त्यासाठी मी इथे 1 चमचा जिरे आणि 1 चमचा ओवा घेतलेला आहे. त्याचबरोबर 4 हिरव्या मिरच्या व 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या. आता याला बारीक वाटून घेणार आहे. इथे पाहू शकता अगदी छान बारीक असं वाटून झालेलं आहे. इथे कोथिंबीर वडीचा मसाला बनवून तयार झालेला आहे. आता कोथिंबीर चिरून घेऊ. मी इथे 1 गड्डी कोथिंबीर छान बारीक अशी चिरून घेतलेली आहे. जास्त देठाचा भाग घ्यायचा नाही. यामध्ये आता हिरव्या मिरचीचं वाटण घालायचं. मी इथे 1 वाटी डाळ 1 तासभर भिजत घातलेली होती. त्यामध्ये 2 चमचे तांदूळही घातलेले होते. आता हे पाणी न घालता अगदी बारीक असं वाटून घेऊ. अगदी बारीक म्हणजे एकदम स्मूथ असं बॅटर बनवायचं नाही, थोडंसं रवाळ टाईप ठेवायचं. इथे पाहू शकता या टेक्स्चरचं बॅटर बनवून घ्यायचं. आता हे बॅटर कोथिंबीरीवर घालून यावर आता सुके मसाले घालू. सुक्या मसाल्यांमध्ये सुरुवातीला चवीनुसार मीठ घालायचं. मीठ घातल्यानंतर अर्धा चमचा हळद, त्याचबरोबर 1 चमचा लाल तिखट घालायचं. लाल तिखट फक्त कलरसाठी घातलेला आहे, कारण इथे हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट घालायची. तुमच्याकडे जर अद्रक असेल तर तुम्ही हिरव्या मिरचीच्या वाटणामध्येही अद्रक घालू शकता. त्याचबरोबर 1 मोठा चमचा तीळ घालायचं. कोथिंबीर वडीला बाइंडिंग छान यावी म्हणून मी इथे 3 चमचे ज्वारीचं पीठ घातलेलं आहे. आता हे सर्व जिन्नस छान मिक्स करून घेऊ. इथे पाहू शकता अशा पद्धतीचं पीठ बनवून तयार झालेलं आहे. याचे असे रोल बनवून घ्यायचे. एका साईडला मी पाणी उकळत ठेवलेलं होतं. त्यावर हे बनवून घेतलेले रोल एका प्लेटला तेल लावून त्यावर ठेवायचे व यावर जे गच्च असेल ते झाकण ठेवायचं व 15 मिनिट मीडियम गॅसवर वाफवून घ्यायचं. इथे पाहू शकता सुरीला अजिबात पीठ चिकटलेलं नाही, म्हणजे कोथिंबीर वडी अगदी छान वाफली गेलेली आहे. आता याला थंड करण्यासाठी ठेवू. त्याच पिठातलं उरलेल्या पिठाला मी एका प्लेटवर पसरवून दुसऱ्या कढईमध्ये वाफवण्यासाठी ठेवलेलं होतं. तेही अगदी छान वाफवून तयार झालेलं आहे. आता सुरुवातीला या प्लेटमधील मी चिरून दाखवते. अगदी छान असं बाइंडिंग आलेलं आहे व कोथिंबीर वडी अलगद अगदी छान व्यवस्थित अशी बनवून तयार झालेली आहे. जर तुम्हाला कोथिंबीर वडी स्क्वेअर शेपमध्ये बनवायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने प्लेटवर पसरवून बनवून घेऊ शकता. या पद्धतीनेही कोथिंबीर वडी अगदी छान बनली जाते. ते पाहू शकता. जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनही प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला दररोजच्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल. इथे आता वाफवून घेतलेला रोलही कट करून घेऊ. हा रोलही अगदी छान कट होतो, अजिबात चिकटत नाही किंवा कोथिंबीर वडी तुटत नाही. इथे पाहू शकता अगदी छान असा कट झालेला आहे. या कोथिंबीर वडी तुम्ही असंचही डायरेक्ट वाफवलेल्याही खाऊ शकता. खूप जास्त छान लागतात. पण मी इथे याला शॅलो फ्राय करून घेणार आहे. शॅलो फ्राय करण्यासाठी पॅनमध्ये 1 चमचा तेल घातलेलं होतं. त्यामध्ये या छान मीडियम गॅसवर खरपूस अशा दोन्ही साईडने शॅलो फ्राय करून घ्यायच्या. गॅसची फ्लेम अगदी मीडियम ठेवायची, हाय ठेवायची नाही. गॅसची फ्लेम हाय ठेवलं तर कोथिंबीर वड्या वरच्या साईडने तर छान अशा भाजल्या जातील, पण आतमध्ये कच्च्या राहू शकतात. म्हणून याला मीडियम गॅसवर अगदी कुरकुरीत असं फ्राय करून घ्यायचं. जर तुम्हाला डीप फ्राय करून खायला आवडत असेल तर तुम्ही कढईमध्ये भरपूर तेल घालून डायरेक्ट तळूनही घेऊ शकता. त्याचबरोबर या पिठाचे तुम्ही कोथिंबीरीचे भजेही करू शकता. तेही खूप छान अप्रतिम असे लागतात. त्याचबरोबर वडेही बनवून घेऊ शकता. या कोथिंबीर वडी खूप जास्त पौष्टिक आहेत, कारण यामध्ये आपण बेसन पिठाचा अजिबात वापर केलेला नाही. डाळ तांदूळ वापरून या कोथिंबीर वडी बनवून घेतलेल्या आहेत. त्यामुळे यामध्ये प्रोटीनही भरपूर आहे.
या कोथिंबीर वडी खाल्ल्यास ज्यांना ॲसिडिटी होते त्यांना ॲसिडिटी अजिबात होत नाही. त्याचबरोबर पोटदुखी किंवा असे कोणतेही प्रॉब्लेम होत नाहीत. इथे छान गोल्डन असा कलर आलेला आहे. आता या कोथिंबीर वडी मी एका प्लेटमध्ये काढून घेते. ज्या आपण स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेतलेल्या होत्या त्या फ्राय करून घेऊ. ज्याप्रमाणे अगोदरच्या कोथिंबीर वडी फ्राय करून घेतलेल्या आहेत त्याचप्रमाणे याही फ्राय करून घ्यायचं. मीडियम गॅसवर दोन्ही साईडने छान कुरकुरीत होईपर्यंत याला फ्राय करून घ्यायचं. जेवतेवेळी असा एखादा कुरकुरीत चविष्ट असा पदार्थ ताटाला लावलेला असेल तर जेवणही खूप छान होतं. आता थंडीचे दिवस सुरू होत आहेत तेव्हा या पद्धतीच्या कुरकुरीत खमंग अशा कोथिंबीर वडी एकदा तरी नक्की बनवून पहा. खूप साऱ्या टिप्ससह ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक मात्र नक्की करा. इथे आपली कुरकुरीत खमंग अशी कोथिंबीर वडी बनवून तयार झालेली आहे. याचा रंग पाहू शकता, अगदी सुरेख असा आलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.